नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत तोंडात पाणी सुटलेले अशी पारंपरिक माशीचा रस रेसिपी। जर तुम्ही माशी खाण्याची शौक असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे। शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर मग रेसिपी सुरुवात करूया। मी इथे 1 केजी मच्छी घेतलेली आहे। आता आपण तो मच्छी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। आता आपण तो मॅरिनेट होण्यासाठी 1 चम्मच हळदी 1 चम्मच मीठ घालून घेऊया। घालून चांगलं मिक्स करून साईडला ठेवून घेऊया। हे बघा, सगळं चांगलं मिक्स केलेले आहे आणि सगळ्या माशीला हळदी आणि मीठ लागलेले आहे। चला तर आपण 10 ते 15 मिनिट त्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून घेऊया। आता आपण काही मसाला तयार करून घेऊया। आता मी गॅस लावलेले आहे आणि आता गॅसवर जाळी ठेवून घेतलेली आहे। चला तर आपण जाळीवर 1 कांदा आणि 1 टमाटा आणि 1 लसणाचा गड्डा ठेवून घेऊया। हे बघा, आता आपण तो कांदा टमाटा आणि लसणाचा गड्डा चांगला भाजून घेऊया। आणि मित्रांनो, लक्ष द्या, चारीकडे चांगले भाजून घ्यावा, नाहीतर कच्चा वास येईल। हे बघा, एकदम छान भाजून गेलेले आहेत। आता आपण कांदा आणि टमाटा लसणाचा गड्डा काढून घेऊया। हे बघा, गॅस बंद केलेले आहे। थोडीशी थंड झाले की आपण मसाला तयार करून घेऊया। हे बघा, मसाला एकदम थंड झालेले आहे। अशा प्रकारे कापून मिक्सरमध्ये घालून चांगला त्याचं वाटण करून घेऊया। हे बघा, चला तर आपण तो बी टमाटा आणि कांदा मिक्सरमध्ये घालून चांगला वाटण करून घेऊया। हे बघा, एकदम छान वाटण झालेले आहे, एकदम मऊ झालेले आहेत। चला तर आपण माशाचा रस कसा करावा हे बघूया। पहिला मी गॅस लावलेले आहे। गॅस लावल्यानंतर गॅसवर मी 1 कढई चढून घेतलेली आहे। त्यात आता आपण 3 चम्मच तेल घालून घेऊया। हे बघा, 3 चम्मच तेल घातले की मिक्सर केलेले वाटण तेलामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेऊया। मित्रांनो, तुम्ही तेलामध्ये चांगलं परतून घेतलं तर माशीचा रस एकदम छान तयार होईल। चला, परतायचं झालेले आहे। त्याच्यात आता आपण 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट घालून चांगलं परतून घेऊया। चला, चांगलं परतायचं झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये लहान चम्मचने हळदी पावडर टाकून घेऊया। चला, चांगलं परतून घेऊया। आता 1 मोठा चम्मच धनिया पावडर घालून घेऊया। आता आपण अर्धा चम्मच जिरा पावडर घालून घेऊया। 1 चम्मच मेथीदाणे पावडर घालून घेऊया। 2 चम्मच तिखट घालून घेऊया। आता सगळं चांगलं परतून घेऊया। हे बघा, एकदम छान मिक्स होऊसर चांगलं परतून घ्या। चला, परतायचं झालेलं आहे। आता आपण त्याच्यात थोडीशी चिंचाची पाणी काढून घालून घेऊया। मित्रांनो, तुम्हाला चिंचाचं पाणी आवडले नसेल तर तुम्ही त्यात 2 लिंबू टाकले तर बी चालेल। मी तर इथं चिंचाचं पाणी घातलेले आहे। चिंचाचे पाणी घातले तर त्याचा चव अजून वेगळीच असतो। हे बघा, मसाला शिजताना मी त्यात मच्छी घालून घेतलेले आहे। हे बघा, सर्व मच्छी चांगलं घातलेले आहे आणि हलक्या हाताने मच्छीला चांगलं फिरवून घ्या। मित्रांनो, जास्त फिरवलं तर मच्छीमध्ये सगळं तुटून जाईल, त्यामुळे हलक्या हाताने फिरवून त्याच्यावर ढक्कन झाकून सोडा। हे बघा, चांगलं मी तर परतून घेतलेले आहे। चला तर 5 ते 10 मिनिट आपण शिजवायला सोडून घेऊया। हे बघा, 5 ते 10 मिनिट झालेले आहे आणि मच्छी चांगलं शिजलेलं आहे। बघा, तेल बी चांगलं वर आलेले आहे आणि हलक्या हाताने असं मच्छी फिरवून सोडा। हे बघा, चला तर आपण त्याच्यावर ढक्कन झाकून आपण गॅस बंद करून घेऊया। आता रस संपूर्णपणे तयार झालेले आहे। सर्विंग बाउलमध्ये काढल्यानंतर त्याच्या आकर्षक रंग आणि सुगंध लगेच लक्ष वेधून घेतो। माशाच्या प्रत्येक तुकड्याला मसाल्याने मुरलेले आहे
आणि रस एकदम घट्ट व चविष्ट दिसत आहे. जर तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहिली तर कमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की सांगा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.